जय ज्योती, जय सावित्री, जय भीम. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम. नागपूरवरून डॉक्टर स्मिता म्हेत्रेचा सर्वांना नमस्कार. कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजीचा. कुळवाडी भूषण ही सार्थ पदवी छत्रपती शिवरायांना देणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना आमचा मानाचा त्रिवार मुजरा. मानवता धर्माची निडर पुरस्कर्ती सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्री शक्तीपीठ पुणे आयोजित ऑनलाईन मुलाखतीत डॉक्टर स्मिता म्हेत्रे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. सत्यशोधक रूपी महायज्ञ आपण सुरू केला. सत्यशोधक रूपी महायज्ञ आपण सुरू केला. दीपस्तंभापरी जनासी महामार्ग दाविला. असे आजचे दीपस्तंभ म्हणजे सत्यशोधक माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर रामभाऊजी गोरे सरांचे सावित्री शक्तीपीठ पुणेतर्फे मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. थँक्यू मॅम, थँक्यू. प्राप्त झाले. प्राप्त झाला. थँक्यू. धन्यवाद सर. महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे माननीय दशरथ कुलधरण सर सावित्री शक्तीपीठ पुणेचे अध्यक्ष आहेत. धडाडीचे पत्रकार असलेले कुलधरण सरांनी सावित्रीच्या लेकींना समाज हितेशी कार्य करण्यासाठी कार्यप्रवण केले. या सावित्री शक्तीपीठात 50,000 पेक्षा जास्त सावित्रीच्या लेकींचे संघटन असून भारतातील नारी शक्तीचे हे मजबूत संघटन आहे. सावित्री शक्तीपीठ विदर्भाची अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर स्मिता म्हेत्रे प्रबोधनाचे कार्य करीत आहे. सर्व सावित्रीच्या लेकी उत्तम कार्य करीत आहे. महात्मा फुलेंच्या विचारांचा, त्यांच्या चळवळीचा जागर व्हावा म्हणून ऑनलाईन मुलाखत मालिकेतील 8वे पुष्प सत्यशोधक डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे सरांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. तत्पूर्वी मी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे सरांचा थोडक्यात परिचय करून देते. सत्यशोधक माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर रामभाऊजी गोरे, त्यांना गोबरे असेही म्हटले जातात, हे LIC मध्ये विकास अधिकारी होते. आता ते सेवानिवृत्त आहेत. डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे सरांनी सैन्यामध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्य केले. ते माजी सैनिक आहेत. त्यांचा विवाह माया ज्ञानेश्वर चांदुरे या सामाजिक कार्यकर्त्यांशी झाला. त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात यवतमाळ येथून 1993 पासून केली. 1993 मध्ये महात्मा फुले वाडा महाराष्ट्राला अर्पण करण्यात आला. त्या समारंभात डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे सर पुणे येथे उपस्थित होते. तेव्हापासून महात्मा फुले या महापुरुषांविषयीच्या कुतूहलापोटी महात्मा फुले समग्र वाङ्मयाचे सरांनी वाचन केले. ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळचे सर अध्यक्ष होते. 1996 ते 2009 या कालावधीमध्ये, तसेच 2003 ते 2011 या कालावधीत सत्यशोधक सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन सरांनी केले. आजपर्यंत या उभयंतांनी 350हून जास्त जोडप्यांचे सत्यशोधक पद्धतीने विवाह लावले. आजही त्यांचे हे कार्य निशुल्करित्या सुरू आहे. सत्यशोधक सभ्यता केंद्र स्थापन करण्याचा सरांचा मानस आहे. सर भारतीय पिछडा शोषित संघटन नई दिल्ली या OBC प्रवर्गासाठी काम करणाऱ्या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. सर तरुण वर्गामध्ये सत्यशोधक सभ्यता रुजवावी म्हणून प्रशिक्षण देत आहेत. याचा संपूर्ण खर्च गोरे दाम्पत्याने उचलला आहे. सर, आपल्या प्रेरणादायी कार्याला सलाम. थँक्यू मॅम, थँक्यू. आता आपण माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे सर यांच्या मुलाखतीकडे वळूया. सर नमस्कार. नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम. जय भीम सर. तर पहिला प्रश्न असा आहे की विश्वरत्न महात्मा फुले हे नेशन बिल्डर ठरतात, याबाबत आपले काय मत आहे?
सर्वप्रथम सावित्री शक्तीपीठाला आणि विशेषतः आमचे मित्र पत्रकार दशरथ कुलधरण सरांना या सर्वांचे मला या ठिकाणी आपल्यासोबत हितगुज करण्याची जी संधी दिली त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे सर्वप्रथम आधीच आभार मानून घेतो. स्मिताताई, महात्मा फुले आणि नेशन बिल्डर ही गोष्ट एकदम बरोबर आहे, परंतु महात्मा फुल्यांना ज्या प्रकारचं नेशन बिल्डिंग हवं होतं ते आज तागायत या देशामध्ये उपलब्ध झालेलं नाही. महात्मा फुले नेशन बिल्डिंगच्या बाबतीत जी कल्पना मांडतात ते एकमय देशाची कल्पना मांडतात. एकमय देश म्हणजे समतावादी मूल्य स्वीकारणारा देश, विषमतावादी मूल्य नाकारणारा देश, जे बाबासाहेबांच्याच भाषेत म्हटलं तर क्रमिक असमानता नाकारणारा देश. आणि तो देश महात्मा फुल्यांना अपेक्षित होता. त्या अर्थाने महात्मा फुले नेशन बिल्डर होतेच, त्याशिवाय महात्मा फुले हे मल्टीनॅशनली मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व होते. आणि हे मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व कायमस्वरूपी या देशामध्ये ज्या शूद्रांसाठी काम केलेला हा माणूस सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक आणि त्यानंतर धार्मिक अशा वेगवेगळ्या विशेष पैलूवरती काम केलेला हा माणूस खऱ्या अर्थाने या देशाचा नेशन बिल्डर होता. ही गोष्ट मात्र फक्त डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना कळली, बाकीच्यांना ती त्या अर्थाने नाही कळली असेल तरी त्यांनी ती स्वीकृत नाही केली. स्वीकृत नसेल केली तरी त्यावरती काम नाही केलं. आणि त्यामुळे महात्मा फुले आणि त्यांचं ही टोटल चळवळ जी आहे ती म्हणावी तशी पुढे गेली नाही. महात्मा फुले मात्र खऱ्या अर्थाने नेशन बिल्डरच होते, परंतु चुका केलेले आम्ही आहोत. बरोबर. धन्यवाद. आपल्या भारतात जी चातुर्वर्ण व्यवस्था होती, त्यांनी जे जातीत अनेक तुकडे केले होते, त्यांना जोडण्याचं महान राष्ट्रकार्य महात्मा फुलेंनी केलेलं होतं. बहुजन समाजात जागृती करण्यासाठी महात्मा फुलेंनी केलेली सत्यशोधक समाजाची चळवळ हे भारतातील एकमेव उदाहरण आहे असे आपणास वाटते का? सत्यशोधक चळवळ ही स्वतःशी जर आपण म्हटलं तर इट वॉज अन युनिक ऍक्टिव्हिटी, नंबर 1. नंबर 2, सत्यशोधक समाजाला मात्र काउंटर करण्यासाठी या देशामध्ये अनेक कल्चरल ऍक्टिव्हिटी त्या काळात सुरू झाल्या. सत्यशोधक समाजाची जी ऍक्टिव्हिटी आहे ती 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंनी एस्टॅब्लिश केली. म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना दिवस म्हणजे 24 सप्टेंबर 1873. ह्याला काउंटर करण्यासाठी या देशामध्ये परमहंस समाज, प्रार्थना समाज, त्यानंतर या देशामध्ये आर्य समाज अशा अनेक ऍक्टिव्हिटी म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटीची निर्मिती विशेषतः उच्च वर्णीयांनी केली. आणि हिंदू धर्मामध्ये आम्ही सुद्धा रिफॉर्म करूया आणि तुमच्या सत्यशोधक चळवळीची गरज नाही आहे अशा स्वरूपाचा त्याच्यावरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न या देशातील ब्राह्मण वर्गाने सत्यशोधक चळवळ मारून टाकण्यासाठी विशेषत्वे केला. परंतु महात्मा फुले आणि त्यांचे त्यावेळेचे जे सहकारी होते ते आजच्यापेक्षा जरा वेगळे होते. ते महात्मा फुल्यांना खऱ्या अर्थाने त्याला आपण म्हणूया की महात्मा फुलेंचे खरे खंदे पुरस्कर्ते होते. असं म्हणतात, वामनदादा कर्डिक म्हणतात की भीमा तुझ्या विचाराचे जर 4 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेचे टोक असते. आपण याला या अर्थाने घेऊया, ज्योती तुझ्या विचाराचे जर 4-6 लोक असते तर तलवारीचे तयाच्या न्यारेचे टोक असते. परंतु ती लोक अजूनही न गवसल्यामुळे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची वाताहत मात्र नक्की झाली. आणि ती कशी झाली ती आपण पुढच्या प्रश्नात घेऊया. म्हणजे जे प्रार्थना समाज आणि आर्य समाज होते यांच्या ज्या चळवळी होत्या त्या मला वाटतं मध्यमवर्गीयापर्यंत सीमित होत्या. आणि महात्मा फुलेंची जी चळवळ होती ती स्त्री, शूद्र, अतिशूद्र म्हणजे यांच्याकरिता खास त्यांनी सत्यशोधक समाजाची चळवळ केली असं आपल्याला म्हणता येईल. सर नाही तसं नाही.
तसं नाही. मध्यमवर्गीयासाठी चळवळी नसतातच. चळवळी ज्या होतात त्या आपल्या देशामध्ये जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी चार जी रेसेस आहेत, त्याला आपण वर्ण म्हणतो, आणि त्या वर्णामध्ये आपण सगळ्यांना त्यांनी हिंदू म्हणून कवटाळून घेतलं होतं. आणि ते कवटाळून घेत असताना त्यांनी जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, तेव्हा मग त्यांच्या लक्षात आलं की ही स्त्री शूद्राती शूद्र आमच्यापासून तुटतील की काय, आणि म्हणून त्यांच्या धर्मामध्ये काही रिफॉर्मिस्ट तयार झाले, सुधारणावादी ज्याला म्हणू आपण. जसं महादेव गोविंद रानडे, जसे तुमचे आर्य समाजाचे सत्यार्थ प्रकारचे संपादक दयानंद सरस्वती, ही मंडळी रिफॉर्मिस्ट मंडळी आहे. त्या धर्मामध्ये छोट्या छोट्या सुधारणा करायच्या आणि तिथली जी माणसं इकडे तिकडे निघायला लागली त्यांना तिथे अडवण्याचं काम करण्याचं काम त्या लोकांनी केलं. म्हणजे सत्यशोधक चळवळीला थांबवण्याचा ते प्रयत्न करत होते. बोला मी. तर आपल्या विदर्भात सत्यशोधक चळवळीचं कार्य सर्वत्र सुरू आहे का, आणि नसल्यास त्याची कोणती कारणे असावीत? विदर्भात सत्यशोधक समाजाचं कार्य अशा विशेष असं काही नाही, परंतु सत्यशोधकी विचाराची लोक विदर्भामध्ये आजही दिसत आहेत आपल्याला. परंतु ही लोक दिसत असताना हे एकीकृतपणे काम करत नाही आहेत, ही खंत आहे. आणि सत्यशोधक चळवळ जी आहे, ज्यांना खऱ्या अर्थाने सत्यशोधकाचा किंवा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा वारसा लाभलेला आहे, त्या मंडळीने ही चळवळ करण्याची, वाढविण्याची, जोपासण्याची, संवर्धन करण्याची गरज आहे. पण तसं विदर्भामध्ये दिसत नाही. परंतु त्या अनुषंगाने आम्ही अखिल भारतीय सत्यशोधक गोलमेज परिषदेच्या माध्यमातून मात्र गेल्या 2010 पासून या दिशेने प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि यवतमाळ एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही हाती घेतलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही यवतमाळ येथे 150 शिक्षकांचे सत्यशोधक शिक्षक संघ म्हणून एक निर्माण केलेला आहे. सत्यशोधक स्टडी सर्कल म्हणून एक निर्माण केलेला आहे. याच्यामध्ये आमची 30 कपल आहेत, पती आणि पत्नी. असं आम्ही 15 दिवसातून एकदा बसतो आणि महात्मा फुल्यांच्या समग्र वाङ्मयाचं अगदी पहिल्या पेज पासून तर शेवटच्या पेज पर्यंत यवतमाळामध्ये आम्ही वाचन करतो आणि त्याच्यावरती आम्ही चर्चा करतो. साधारणपणे 3 तास ही बैठक चालते आणि लोकांच्या समस्येचं निराकरण होते आणि महात्मा फुले काय आहेत हे लोकांपर्यंत जाते. अशा प्रकारचं पायलट प्रोजेक्ट सध्या यवतमाळामध्ये सुरू आहे. खूपच छान सर. आणि असं होणं यवतमाळच काय, सगळ्याच ठिकाणी या पद्धतीने होणं असं गरजेचं आहे. राईट. सर, आपण देशातील अखिल भारतीय सत्यशोधक गोलमेज परिषदेचे राष्ट्रीय संयोजक होते. आपणास ही संकल्पना कशी सुचली, कारण आपणच आयोजक होते, आणि ह्या परिषदेचे फलित काय? हा मॅम, ही 1996 पासून 2010 पर्यंत मी ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळाचा अध्यक्ष होतो. आणि 2010च्या सुरुवातीलाच जेव्हा मी ते काम दुसरीकडे सोपवलं, दुसरे अध्यक्ष केलेत, झालेत. आणि त्यानंतर मग मला जी कल्पना सुचली की मी सत्यशोधक पद्धतीने सामूहिक विवाह मेळावे घेत होतो. 350 जोडप्यांची लग्न लावून चुकलो होतो. त्या सगळ्यांना महात्मा फुल्यांचं समग्र वाङ्मय मी भेट देत होतो. महात्मा फुले आणि सावित्री फुलेंचं एक फोटोग्राफ भेट देत होतो. आणि आम्ही आमच्या संस्थेचं त्यांना एक लग्न झाल्याबद्दलचं प्रमाणपत्र देत होतो. आणि जेव्हा मग 2009 मध्ये आम्ही आता स्टॉक घेतला की लग्न 10 वर्ष लग्न लावल्यानंतर आम्ही मग ह्या नवरी नवरदेवाच्या घरी जाण्याची एक मोहीम उघडली. त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना आम्ही थोडंसं तपासलं की महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक पद्धतीने तुमचं लग्न लागलं, तुम्हाला आता लेकर बाळ पण झाली, तर महात्मा फुल्यांचा सत्यशोधकी विचार तुमच्याकडे पोहोचला काय, किंबहुना महात्मा फुल्याचं जे समाज कार्य होतं, त्यांनी जे इतरांसाठी स्वतःला झोकून देऊन संपूर्ण त्याग महात्मा फुले आणि सावित्रीने केला होता, त्यातला काही पार्शियल पोर्शन तुमच्याकडे आहे का, आणि तुम्ही ते पुस्तक वाचलं का, जे समग्र वाङ्मय आम्ही दिलं. तर
एखाद दुसरा जर सोडला, एक 1% और 2%, बाकी कोणीही ते पुस्तकं वाचली नव्हती. की कपाटात जशीची तशीच अगदी कडक पुस्तकं, कोरी कोरी पुस्तकं हजर होती. त्यावरून मला क्लिक झालं, अरे ही ऍक्टिव्हिटी आपल्या सत्यशोधक विचार पोहोचवण्याच्या कामाची ऍक्टिव्हिटी नाही. आणि म्हणून मग आपण काय करायला पाहिजे, तर महात्मा फुल्यांचा सत्यशोधक विचार हा पर्सन टू पर्सन आपल्याला प्रस्तुत करण्यासाठी एखादी वेगळी सिस्टम डेव्हलप करावी लागेल. आणि यवतमाळमध्ये 2007 मध्ये डॉक्टर हर्षदीप कांबळे नावाचे एक SC ग्रस्त आले. ते यवतमाळात कलेक्टर होते. आता ते सेक्रेटरी लेवलला मुंबईत आहेत. तर त्यांच्या माध्यमातून यवतमाळामध्ये एक ओबीसी SC ST ची संयुक्तपणे मुवमेंट सुरू झाली. आणि या ठिकाणी ओबीसीसाठी एक स्मृती पर्व नावाची आणि समता पर्व नावाची ऍक्टिव्हिटी सुरू झाली. आणि याच्यामध्ये या जिल्ह्यातील संपूर्ण ओबीसी SC ST मुस्लिम्स आणि मायनॉरिटीज हे सगळे एकत्रित करण्याचं काम कलेक्टर असल्यामुळे त्यांना ते शक्य झालं. आणि इथे थोडी जमीन व्यवस्थित होती, भुसभुशीत होती, त्यामुळेही ते शक्य झालं. आम्ही सगळे लोक त्यात इथे त्यांच्यासोबत जुळल्या गेलो. आणि इथे समता पर्व आणि पुढे 2 वर्षांनी स्मृती पर्व ह्या ऍक्टिव्हिटी यवतमाळात सुरू झाल्या. ह्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्यामुळे या ठिकाणी विचारवंत, मोठी मोठी विचारवंत, महाराष्ट्रातलीच नव्हे भारतातील सगळी लोक, बेजवाळा विल्सन पासून तर सुखदेव थोरातांपासून मोठी मोठी माणसं या ठिकाणी, हरी नरके सरांपासून, श्रावण देवरे सरांपासून, तर अनेक लोक या ठिकाणी सतत येत गेले. आमचा संपर्क येत गेला. त्यांच्याशी आम्ही बोलत गेलो, त्यांचं ऐकत गेलो, त्यांच्याशी संभाषण करत गेलो, संवाद साधत गेलो. आणि आमच्या लक्षात असं आलं, मग माझ्या असं लक्षात आलं की महात्मा फुल्यांचं समग्र वाङ्मय मी 93 पासूनच वाचायला घेतलं होतं. मग माझ्या असं लक्षात आलं की आपण ओबीसीसाठी, इन पर्टिक्युलर ज्यांना फुल्यांचा वारसा आहे त्या माळी जातीसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे. महात्मा फुल्यांचा विचार हा जनतेपर्यंत पोहोचविला पाहिजे. आणि त्यातून मला सत्यशोधक गोलमेज परिषदेची कल्पना सुचली. आणि त्या कल्पनेतून मग आम्ही सर्वप्रथम ज्या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती त्या फुले वाड्यापासून ही परिषद आम्ही सुरू केली. आणि पुढे ह्या परिषदा आम्ही 10 परिषदा आता आम्ही घेतल्यात. अनुक्रमे पुणे, सोलापूर, अमरावती, नागपूर, अलाहाबाद, बालाघाट, रायपूर, रेवाडी हरियाणामध्ये, मुंबईमध्ये कल्याण आणि जयपूर राजस्थान या ठिकाणी ह्या 10 परिषदा आम्ही घेतल्या. या 10ही परिषदामध्ये या देशामधील माळी समाज हा संपूर्ण देशामध्ये पसरलेला आहे. देशातील 25 ते 26 राज्यातले माळी समाजाची मंडळी विविध 105 शाखांमध्ये विखुरलेली आहेत. त्या सर्वांना एक कनेक्ट करण्याचा आपण प्रयत्न केला. आणि हे 25-26 राज्यातली लोक एकत्र येत गेली. त्यातली 4-4, 5-5 लोक अशी वेगवेगळ्या राज्यातली आणि महाराष्ट्रातले 30-40 लोक, असं एक 200 लोकांचं संमेलन आम्ही दरवर्षी 2 दिवसासाठी त्या सेंटरला जाऊन आम्ही घेत होतो. आणि त्यातून आज संपूर्ण भारतामध्ये, नुसतं महाराष्ट्रातच नव्हे, अखिल भारतीय म्हणायचं आणि महाराष्ट्रापुरतंच फिरायचं तसं नव्हे, तर अखिल भारतीय म्हणायचं ना अखिल भारतातच फिरायचं, असा आम्ही कार्यक्रम लावला. आणि संपूर्ण भारतामध्ये 200च्या आसपास त्यातील पट्टीचे महात्मा फुल्यांच्या विचाराचे सत्यशोधक लोक, जवळपास 100 पट्टीची लोक सध्या भारतामध्ये आमच्या या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून एक प्रकारे निर्माण होऊ शकले. ही या गोलमेज परिषदेची अत्यंत मोठी उपलब्धी आहे. खूप छान सर. आणि सगळं भारतभर तुमचं म्हणजे हे सगळं गोलमेज परिषदेचं अधिवेशन तुम्ही घेतलं आणि सगळीकडे म्हणजे एक सत्यशोधक विचारवंतांची फळी तयार केल्यासारखं तुम्ही हे कार्य होतं तुमचं. आणि संकल्पनाही तुमची खूप छान होती सर ही. सद्यस्थितीत सर देशात सत्यशोधक चळवळीची स्थिती आणि चळवळीचे भवितव्य काय आहे? सत्यशोधक चळवळीची स्थिती 2014 पासून विशेष बिघडलेली आहे. 2014ला काय झालं तुम्हाला माहित असेल. 2014 पुढे 2019 आणि आता तर सध्या भारतीय संविधानाला धक्का लावणं सुरू आहे. ही या देशाची हकीकत आहे. त्यामुळे कोणी माणूस जर कसा बोलला तर त्याच्या मूलभूत हक्कावरतीच गदा सध्या येत आहे.
ज्याला आपण म्हणतो मूलभूत त्याचं जे स्वातंत्र्य आहे, टू राईट टू स्पीक आणि टू राईट अँड टू स्पीक, हे जे त्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला सध्या जर त्यांनी लोकशाहीमध्ये ऍक्च्युली ज्याला त्याला आपापले विचार मांडण्याची सवलियत असली पाहिजे. प्रत्येकाला आपला विचार मांडून त्याचं पृथक्करण करून ज्याला जे घ्यायचं आहे ते त्याने घेतलं पाहिजे. परंतु या देशामध्ये सध्या कुचंबना होत आहे. त्यामुळे सत्यशोधक चळवळ असो की साऱ्याच डाव्या चळवळी असो, त्यांची सध्या हाल एकदम बुरे आहे आणि त्यातून आपल्याला मार्गक्रमण करायचे आहे. आपल्याला आपली जिद्द सोडायची नाही. आणि आपल्या बापांनी आणि आपल्या मायनी आपल्याला जो सत्यशोधक समाजाचा वारसा दिला तो आपल्याला चालवायचा आहे. आपल्या लोकांमध्ये आपल्याला समता प्रस्थापित करण्यासाठी झटावं लागेल. अगदी बरोबर आहे सर. सर, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार होणे महत्त्वाचे ठरते का? हो. महात्मा फुल्यांचा साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे अत्यंत महत्वाचे आहे. हा एक भाग झाला. आणि महात्मा फुल्यांचा साहित्याचा प्रचार आणि प्रसार आपण लोकांच्या डोअर स्टेपला करणे हा दुसरा भाग झाला. महात्मा फुल्यांच्या विचारावर आधारित आपण प्रचार आणि प्रसाराचे केंद्र उभे करणे हा तिसरा महत्वाचा भाग आहे. आणि तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे असं आपलं सगळ्यांचं सध्या सुरू आहे. आणि म्हणून मॅडम, आपला जो आता विचार असला पाहिजे तो असा की आपण 3 T's प्रमाणे काम केलं पाहिजे. 1 T is for time, another T is for talent, and third T is for treasure. Unless and until time, talent and treasure ह्या तिन्ही गोष्टीचा मेळ आपण बसवत नाही आणि आपण नुसतंच काडीने मलम लावत बसू तर मात्र सत्यशोधकी विचार प्रस्तुत होणार नाही. दुसरं अधिक असं महात्मा फुले म्हणतात तसं की क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, जळोती विद्वत्ता ज्योती म्हणे. आणि आपल्याला खूप विद्वानांची गरज नाही, असले तर आनंदच आहे, परंतु आपल्याला हवे आहे ते सकस कार्य करणाऱ्या माणसांची. आपल्याला गरज आहे ते विषमतावादी मूल्य झिडकारणाऱ्या माणसांची, समतावादी मूल्य स्वीकारणाऱ्या माणसांची. आपल्याला गरज आहे ती आर्टिकल 340 प्रमाणे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या कास्ट इंटू क्लास कडे जाण्याची. आणि कास्ट इंटू क्लास, आय मीन टू से माळी, त्यानंतर त्याचा प्रवर्ग कोणता, ओबीसी, ओबीसी कडे वळता झाला पाहिजे. आणि देन ओबीसी शुड बी कनेक्टेड विथ हिज शूद्राती शूद्र, महात्मा फुले म्हणतात तसे ओबीसी विथ एससी अँड एसटी. देन कांशीरामजी जसं म्हणतात किंवा आपले जगदेव बाबू कुशवाहा जसं म्हणत होते की 85-15चा फॉर्म्युला ते मांडत होते. जगदेव बाबू कुशवाहा हे 90-10चा फॉर्म्युला मानत होते. 100 में 90 हमारा है, 90 भाग हमारा है, 90 पोर्शन हमारा है. या देशातल्या संसाधनावरती महात्मा फुले जे सत्यशोधक समाजाची स्थापना करताना मांडतात, त्या देशातल्या जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या नियमानुसार आम्हाला आमचे हक्क आणि आमचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक हा वाटा आम्हाला आमचा मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि म्हणून त्यासाठी प्रचार प्रसार करावाच लागेल. देवरे सरांनी या अनुषंगाने 12, 14, 15 वर्ष लगातार एक सत्यशोधक ज्ञानपीठाची स्थापना केली होती. अजूनही त्यांचं सुरू आहे काम, ते थोडं सध्या विस्कळीत आहे. तर त्या अनुषंगाने पूर्ण गावागावामध्ये ते पुस्तकं पाठवायचे अगदी अल्पशा किमतीमध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या लोकांच्या माध्यमातून केंद्र उभारली आणि विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने त्या पुस्तकाचा अभ्यास आणि त्यानंतर त्याच्या परीक्षा घेणे आणि त्या परीक्षा घेण्यातून मग त्यांना सर्टिफिकेट देणे, त्यांना डिग्री देणे असा उपक्रम चालविला. अशा प्रकारच्या उपक्रमाला अजून चालना देण्याची गरज आहे. याला मोठ्या प्रमाणात चालविण्याची गरज आहे. हा एक भाग. दुसरा माझा असा लक्षात येतो तो असा की साधारणपणे जेवढी थकलेली लोक आहेत, म्हणजे जे
हॅव्हिंग एज ग्रुप मोर दॅन 35 or 40 याला मी थकलेले समजतो वैचारिक दृष्ट्या. तर आयडिओलॉजिकली कोणताही समाज समृद्ध होत असतो आणि समाज हा त्याच्याजवळ नोटाची बंडल किती आहे याच्यावरती समाज तयार होत नसतो. समाजाकडे त्याचे काही सांस्कृतिक मूल्य आहेत किंवा नाही या अर्थाने तो समाज समृद्ध असतो आणि सांस्कृतिक मूल्य ज्यांची हिरावून घेतलेली आहेत, दुसऱ्याच कोणाने त्याच्यावरती आक्रमण केलेलं आहे, अशा समाजामध्ये सध्या आम्ही जगत आहोत. आणि त्यामुळे ही सांस्कृतिक मूल्य रुजविण्याकरिता आपली जी मूळची आहेत, खरी आहेत, जी सत्यशोधक समाजाची आहेत, त्यावरती आपल्याला काम करणे गरजेचं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं आम्ही यवतमाळ येथे सत्यशोधक सभ्यता केंद्र, ज्याला आपण सत्यशोधक संस्कृती केंद्र सुद्धा म्हणू शकतो, ते संस्कृती केंद्र, सभ्यता केंद्र यवतमाळामध्ये आम्ही 16 ते 25 वयोगटातल्या मंडळीसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे त्याची निर्मिती यवतमाळामध्ये आपण करतो आहे. 24 सप्टेंबर 2021 रोजी याचं आपण उद्घाटन करतो आहे. 11 मेला करण्याचा आपला मानस होता, परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आपण हे 24 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबरचं दुसरंही महत्व आहे की त्या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. तर तो दिवस सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. त्या दिवशी आपण संपूर्ण भारतातील लोकांना म्हणजे सत्यशोधकी लोकांना यवतमाळ येथे पाचारण करणार आहोत. आपल्याला सुद्धा निमंत्रण आहे. सर्व सावित्री शक्तीपीठाच्या तमाम महिलांना उर्धरण सरांसकट माझं जाहीर निमंत्रण आहे की त्यांनी 24 सप्टेंबर 2021 रोजी यवतमाळला यावं आणि या अनुषंगाने हे जे केंद्र स्थापन केलं त्याची पाहणी करावी, ऑब्झर्वेशन घ्यावे आणि अशा प्रकारची ही केंद्रे. हा प्रोग्राम असा आहे की सोमवार ते शुक्रवार 5 डेजचं एक आपण ट्रेनिंग सिलेबस करतो आहे. आपण देशामधील सुपर 30 सत्यशोधक, सुपर 30 ट्रूथ सीकर्स पूर्ण भारतामधून त्यांना आपण या ठिकाणी बोलवून त्यांच्या माध्यमातून आपण एक सिलेबस तयार करून घेतो आहे. आणि ते सिलेबस करून एक 5 डेजचा कॅडर बेस्ड प्रोग्राम मंडे टू फ्रायडे आफ्टरनूनला हे पोरं निघून जातील, मंडेला सकाळी आपल्याकडे येतील, सॅटर्डेला क्लिनिंग होईल, संडेला सुट्टी, मंडेला नेक्स्ट बॅच. आय एम एक्सपेक्टिंग दॅट देअर शुड बी 52 बॅचेस ॲट दी स्टेशन इन यवतमाळ. आणि त्यानंतर पुढे हे सिलेबस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, इथून पुढे संपूर्ण भारतामध्ये हे सिलेबस जावं आणि याच्यावरती वर्क व्हावं, जेणेकरून आपण आपली जे नवतरुण आहेत, नवतरुणी आहेत, त्यांना सत्यशोधीची विचार त्यांच्या गावी जाणं आवश्यक आहे. ती जास्त दिवस टिकतील, त्यांच्यामध्ये नवीन विचार स्वीकारण्याची शक्ती सुद्धा असते, ती ताकद त्यांच्यामध्ये असते. 40च्या 50च्या वर जो माणूस गेला असतो आणि तो त्या विचाराला आधीच मानत असतो, मग तो 100% अंधश्रद्धाळू का असेना, त्याचे श्रद्धाळू होण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि म्हणून त्याला गोंधळात नेऊन त्याच्या मुलाला आपल्याला या केंद्रावरती आणावं लागेल आणि त्यांच्या मुलांना आपण केवळ सत्यशोधकी विचारच देणार नाही, तर या सत्यशोधक विचारासोबतच आपण हा 16 ते 25चा सेगमेंट असल्यामुळे पुढे चालून हा एम्प्लॉयबल असेल किंवा हा बिझनेसमध्ये उतरेल. त्यामुळे याच्यासाठी उद्योगाच्या या देशामध्ये काय स्कीम्स आहेत ते पण आपण या निमित्तानं सांगूया. हाऊ टू फेस अन इंटरव्ह्यू हे पण आपण त्यांना सांगूया. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा आपण त्यांना शिकवूया. ग्रुप डिस्कशन सुद्धा शिकवूया आणि त्याच्यासोबत आपला सत्यशोधकी विचार आणि तथागत भगवान गौतम बुद्धापासून संत तुकाराम, संत कबीर, संत गाडगे महाराजापर्यंत त्यांना आपण हा विचार त्यांच्या गावी पोहोचवूया आणि जेणेकरून ते एक उमदे जवान तयार होतील. आणि महात्मा फुल्यांचा सत्यशोधक समाज याचा सरळ अर्थ असा आहे की काय सत्य आहे आणि काय असत्य आहे, आमचे शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत, आमचे हितसंबंधी कोण आहेत आणि आमच्यावरती कायमस्वरूपी म्हणजे आमच्या या व्यवस्थेवरती कसे उडतात आणि आम्हाला कसं नेस्तनाबूत करतात, ह्या सगळ्या लोकांचं आम्हाला खरं खोटं याचं नॉलेज मिळणे आणि त्यालाच महात्मा फुले खरं शिक्षण असं म्हणतात. आणि हे खरं शिक्षण
निर्माण लोकांमध्ये पोहोचण्यासाठी शाळा कॉलेजेस मधून आपल्याला तशा प्रकारचं दर्जेदार शिक्षण जे आपल्याला हवं आहे ते, जे आपले आयडियल्स आहेत ते, त्या आदर्शांची शिकवण शाळा कॉलेजातून मिळत नाही. शाळा कॉलेजवरून पोटभरू प्रकारचं शिक्षण मिळतं. अलीकडे तर शाळा कॉलेजमधून एम्प्लॉयमेंटचे प्रॉब्लेम असल्यामुळे पोटभरू शिक्षण सुद्धा मिळणं दुरापास्त झालेलं आहे. तर आदर्शांचं शिक्षण तर अजिबात मिळणार नाही. तिथे ते एक्सपेक्टेड आपल्याला नाही आणि म्हणून त्याची काळजी आपल्याला घ्यावा लागेल. महात्मा फुलेंचे, सावित्रीबाई फुलेंचे आपण वारसदार असल्यामुळे आमची ती जबाबदारी एक नंबरची पडते आणि म्हणून या एक नंबरच्या जबाबदारीमधून आम्ही निष्ठून जाता कामा नये. आम्ही त्या दिशेने विचार करावा जेणेकरून सत्यशोधक संस्कृतीचा फैलाव, सत्यशोधक सभ्यता संपूर्ण भारतामध्ये ओबीसी आणि पुढे एससी एसटी, एससीचं त्यांनी बुद्धिझम स्वीकारल्यामुळे 14 ऑक्टोबर 56 पासून ती माणसं आमच्यापेक्षा अधिक दुरुस्त झालेली आहे. त्याचं उदाहरण संपूर्ण भारतामध्ये बघायला मिळत आहे आणि सेक्रेटरी लेवल पासून तर इकडे इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत सर्व क्षेत्रामध्ये त्या लोकांनी एंट्री घेतलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी आपली सांस्कृतिक फळी पक्की केलेली आहे, त्यांनी आपली धार्मिक फळी पक्की केलेली आहे आणि ब्राह्मणवादी विचाराला त्यांनी तिलांजली दिलेली आहे. त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि तसाच एक प्रयत्न ओबीसी म्हणून, माळी म्हणून, महात्मा फुले आणि सावित्रीचे लिगसी म्हणून, त्यांचे वारसदार म्हणून आम्ही केला तर आमच्या येणाऱ्या पिढ्या वाचतील, अन्यथा त्या पिढ्या वाचणार नाही, हे मला या ठिकाणी सांगावंसं आहे. मॅडम, सर्व ह्या सत्यशोधक सभ्यता प्रशिक्षण केंद्रामध्ये जे प्रशिक्षण घेण्याला येतील तर त्यांना मग वसतिगृह आणि जेवणाची व्यवस्था मग ती कशी करणार, मग कशा पद्धतीने ते मुलं प्रशिक्षण घेऊ शकतील? मॅडम, मी LIC ला डेव्हलपमेंट ऑफिसर होतो आणि माझ्या आयुष्यामध्ये जेवढी मी कमाई केली ती सर्व मी आय एम इकॉनॉमिस्ट ऑल्सो, मोरओव्हर आय एम अ प्लॅनर ऑल्सो, फायनान्शियल प्लॅनर ज्याला म्हणता येईल. तर त्या प्रकारे मी एक फायनान्शियल प्लॅनिंग माझ्या जीवनामध्ये केलं. माझ्या रिटायरमेंटच्या अगोदरपर्यंत माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या मी सगळ्या संपविल्या आणि त्या संपविल्यानंतर माझ्याकडे जो अमाऊंट, याचं मी प्लॅनिंग गेल्या 10 वर्षापासून करत होतो, 2009-10 पासून. तर 9-10 मध्ये मी जागा यवतमाळमध्ये विकत घेतली होती आणि पुढे मग आता काही लोन्स घेऊन आणि काही माझ्याकडे असलेली संपत्ती विकून टाकून, माझं जुनं जे घरदार होतं ते विकून टाकून, इव्हन आमच्या मॅडमच्या गळ्यातील मंगळसूत्र सकट, पाटल्या आटल्या सकट सगळं विकून टाकून आम्ही हे सर्व उभं केलं आणि ही बिल्डिंग या ठिकाणी उभी होत आहे. ही बिल्डिंग उभी होत आहे. इथे 60 ते 70 पोरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आपण करतो आणि यांना आता हे प्रोजेक्ट सस्टेनेबल करायचं आहे. तर याच्या सस्टेनेबिलिटीसाठी ह्या सगळ्या प्रोजेक्ट मधून जे शेवटी काही याच्यासाठी आपण एक 16 फ्लॅट्स पण काढलेली आहेत आणि ती फ्लॅट्स आपण विकून टाकतो आहे आणि त्यातून जी अमाऊंट येईल ती अमाऊंट आपण ह्या कामासाठी डिपॉझिट करून त्याच्यावरती महिन्याला 1.25 लाख रुपये मला येतील आणि ते 1.25 लाख, मला पैशांची काहीच गरज नाही. आय एम अ पेन्शनर, माझ्या पेन्शनमध्ये माझं काम भागतं. त्यामुळे ह्या पोरांसाठी, ओबीसीएन गाईजसाठी, इट्स नॉट ओनली फॉर माली, ऑल ओबीसीएन लेडीज अँड जेंट्स, म्हणजे मुलं आणि मुली, ह्या सगळ्यांसाठी 1.25 लाख रुपये महिन्याचा खर्च करायला आपल्याकडे वैयक्तिक माझ्या फंडातून निर्माण झालेला निधी उपलब्ध आहे. अरे तो निधी आपण त्यासाठी ठेवूया आणि पुढे चालू, माझ्या मृत्यूनंतर सुद्धा हे चालू राहावं म्हणून त्यासाठी आपण एक ट्रस्ट करून घेऊ आणि तो त्या ट्रस्टच्या हवाली करू, जेणेकरून माझा जो लिगल हेअर आहे, जसं महात्मा फुलेंनी एक विल पत्र लिहिलं होतं, जेणेकरून माझा जो लिगल हेअर आहे तो त्याच्यामध्ये इंटरफेअर करता कामा नये आणि ती अमाऊंट त्या ट्रस्टकडेच राहील, हा त्यातला एकही पैसा घेऊ शकणार नाही, अशी व्यवस्था सुद्धा मी करतो आहे. त्यामुळे हे ट्रेनिंग जे आहे इट इज विथ फ्री लॉजिंग अँड बोर्डिंग. त्यामुळे इथे येणाऱ्याला आणि जाणाऱ्याला जाण्या येण्याचे पैसे खर्च करायचे तिकिटातून. हे ट्रेनिंग हिंदी मीडियम आणि इंग्लिश मीडियम सोबत असणार आहे, प्रामुख्याने हिंदी आणि इंग्लिश. मराठी मीडियम मध्ये नसणार आहे. जर मराठी एक्सक्लुझिव्ह बॅच मिळाली महाराष्ट्रातली तर मग त्यांना आपण हे मराठीत सुद्धा ट्रेनिंग देऊ, नाहीतर आपला मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन विल बी हिंदी. कारण की याचा व्याप संपूर्ण भारतामध्ये आणि आपण गोलमेज परिषदा घेतल्यामुळे आपला संपर्क संपूर्ण भारतामध्ये
असल्यामुळे आपल्याला हे शक्य आहे. त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांशी आपली कनेक्टिव्हिटी ऑलरेडी आहे आणि त्या सर्वांना आपण हे सांगू आणि सगळ्यांना सांगूनच आहे, सांगतच आहोत. याची एक वेबसाईट पण तयार करेल आणि याचा जो डिजिटल एक म्हणजे फॉर्म तयार करून आपल्याला याच्यावरती सुद्धा मोबाईलवरून सुद्धा त्याला आपली एंट्री रजिस्टर करता येईल. जसं ते विपश्यना वगैरेचं तुम्ही ऐकलं असेल, त्यांची रजिस्ट्रेशन जी सिस्टम आहे तशा प्रकारचं आपण ते सुद्धा एक डेव्हलप करतो आहे. त्याला काही विशेष लागत नाही. एवढं डेव्हलप केलं तर ते चिल्लर गोष्ट आहे. तर ती सुद्धा डेव्हलप करू. मी जास्त टेक्नोसेव्ही नाही, त्यामुळे मला जास्त खोलात सांगता येणार नाही. मला हे म्हणायचं आहे, वन स्टुडंट कॅन रजिस्टर अपॉन दिस मोबाईल फॉर द बॅचेस विच आर गोइंग टू बी कंडक्टेड इन यवतमाळ. त्या अर्थाने त्या ठिकाणी ही पोरं येतील आणि ते शिकून जातील आणि एक बुक्स ऑफ सिरीज आपण काढतो आहे, म्हणजे पुस्तकांची एक सिरीज. आय मीन टू से सत्यशोधक सिरीज, सत्यशोधक पुस्तकांची सिरीज. जसं सत्यशोधक संत तुकाराम, सत्यशोधक भगवान गौतम बुद्ध, सत्यशोधक संत कबीर, सत्यशोधक संत गाडगे बाबा, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, सत्यशोधक सावित्रीमाई फुले, सत्यशोधक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर, अशा प्रकारचं एक. आणि सत्यशोधक रविदासांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, सत्यशोधक रामस्वरूप वर्मा आणि सत्यशोधक पेरियार रामास्वामी नायकर. ह्या पुस्तकाची साधारणपणे ही 11 ते 12 पुस्तकं होती आणि ह्या 12 पुस्तकं आणि छोटी छोटी पुस्तकं असतील ही मॅक्सिमम टू द ट्यून ऑफ 100 पेजेस. अशा प्रकारची छोटी छोटी पुस्तकं ही असतील 100 पेजेसची. आणि ही 100 पेजेसची पुस्तकं आपण ही पुस्तकं या लेकरांना घरी परत जाताना उपलब्ध करून देऊ आणि ती पुस्तकं ते रेफरन्ससाठी वापरतील. त्यांना सांगता येईल, मांडता येईल. ट्रेनिंग सुद्धा मॅडम 2 प्रकारचं असेल. वन ट्रेनिंग विल बी लेवल 1 ट्रेनिंग, द सेकंड ट्रेनिंग विल बी लेवल 2 ट्रेनिंग. लेवल 1 ट्रेनिंग मध्ये जे पोरं येतील त्यातले 10% पोरं आपण चूज करू आणि त्यांना आपण लेवल 2 साठी घेऊ. लेवल 2 ची जी मुलं आहेत ते प्रचार आणि प्रसारासाठी सुद्धा कामी येतील. त्यांना आपण ट्रेनिंग टू द ट्रेनर्स अशा प्रकारचं ट्रेनिंग देऊ. माननीय अरविंद माळींचं नाव आपण ऐकलं असेल, ते तुमच्या नागपुरातच राहतात. ते भविष्यामध्ये इथे यवतमाळात येणार आहेत. ही विल बी डायरेक्टर ओव्हर हिअर फॉर सत्यशोधक सभ्यता केंद्र. तुमच्या माहितीसाठी आनंदात मला या निमित्तानं आहे, मी कोणालाच पैसे मागितले नाही या अनुषंगाने, पण माननीय अरविंद माळी त्याला सत्यशोधक समाज प्रबोधनकार म्हणतात आणि त्याच्यासाठी ते अहोरात्र झटतात. त्यांनी त्यांची स्वतःची नोकरी 7-8 वर्ष आधी नोकरी सुद्धा सोडून दिली. ही वॉज द क्वालिटी कंट्रोल इंजिनियर इन ऑर्डनन्स फॅक्टरी वाडी आणि तिथून त्यांनी ती नोकरी सोडली आणि प्रत्येक रविवारी ती कायम असतात. ही इज अराउंड 65, माझ्या एजची आहे. आणि त्यांनी मला या कामासाठी त्यांच्या त्या अगदी कठीण मेहनतीच्या कमाईतील 5 लाख रुपयाची जबरदस्तीने मला त्यांनी अमाऊंट डोनेट केलेली आहे. मी त्यांचे या प्रसंगी या निमित्तानं आभार मानू इच्छितो, त्यांना धन्यवाद पण देतो. आणि मॅडम ते या ठिकाणी डायरेक्टर म्हणून पण काम करणार आहेत. त्यांचे सत्यशोधक समाज प्रबोधन म्हणून पुस्तक आहे आणि परिवर्तन का पथदर्शक म्हणून त्यांचं पुस्तक आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि सुपर 30 आमचे जे सत्यशोधक सिलेबस तयार करणारी जी सत्यशोधक लोक असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सिलेबस तयार करून तशा प्रकारची एक 12 पुस्तकांची सिरीज तयार करून हा कार्यक्रम ह्या ऑक्टोबर पासून अंदाजे या अशोका विजयादशमी पासून, ज्याला तुम्ही दसरा म्हणता, अशोका विजयादशमी पासून सुरू करण्याचा मानस आहे. छान सर. सत्यशोधक विचारवंताची फळी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास याचं प्रशिक्षण आपल्या सत्यशोधक सभ्यतामध्ये आपण देणार आहात. हे खरोखरच वाख्यानजोगे आहे. आणि हे प्रशिक्षण जसं यवतमाळला तुम्ही देताय तसंच त्याची केंद्र नागपूर असेल, वर्धा असेल या ठिकाणी जर आपण उभारू शकलो तर आणखी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना म्हणजे सत्यशोधक समाजाची चळवळ किंवा महात्मा फुलेंचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. आणि जरूर सर आम्ही आपल्या सत्यशोधक सभ्यता प्रशिक्षण केंद्राला कुळधरण सरांचं आमचं पूर्ण सावित्री शक्तीपीठ आपण सांगा, त्या दिवशी आम्ही सगळे हजर राहू. फक्त एकच आहे की कोरोना काळ नसावा त्यावेळी, तर आम्ही सगळेजण आपल्या याला भेट देऊ आम्ही आणि आपल्या प्रशिक्षण केंद्राला आवर्जून भेट देण्याचं आमचंही
मानस आहे, कारण एवढी सगळी माहिती ऐकल्यावर उत्सुकता पण वाढली आहे, की आपल्या सभ्यता प्रशिक्षण केंद्र याच्यामध्ये आपण जाऊन एकदा ते केंद्र बघावं म्हणून. सर, महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या मोठेपणाचा गौरव अनेक ठिकाणी केला आहे आणि बरं. सत्यशोधक समाज चळवळीत स्त्री पुरुषांचा सहभाग म्हणजे स्त्रियांचा विशेषतः सहभाग असणे आवश्यक आहे का? आणि त्या अनुषंगाने विविध कार्यकर्त्यांचे, मग ते स्त्री असो की पुरुष असो, संघटनात्मक कार्य कसे असावे? संघटना. संघटनात्मक कार्य कसे असावे? हा. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे जगातील एकमेव जोडपं आहे की महात्मा फुले गेल्यानंतर सावित्री आईनी त्यांच्या ते जिवंत असताना तर खांद्याला खांदा लावून काम केलंच, पण त्यानंतर सुद्धा महात्मा फुलेंची चळवळ सावित्री आईने तिच्या मृत्यूपर्यंत चालविली. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आणि हे संपूर्ण जगामध्ये एकमेव जोडपं असं आहे की ज्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे महात्मा फुले हे काम शक्यच करू शकले नसते जर सावित्रींनी त्यांना साथ दिली नसती. सावित्रीबाईंना त्यांनी शिकवलं, त्यांना अध्यापक बनवलं, मुख्याध्यापक बनवलं. त्यानंतर मात्र सावित्री आई ह्या लगातार अनेक विशेष कल्पना घेऊन, जसं न्हाव्यांचा संप ही कल्पना सावित्री आईची होती, महात्मा फुल्यांची नाही. त्याच्यासाठी प्रयत्न अहोरात्र फुल्यांपेक्षाही सावित्री आईने केलं. असं समजा की ते प्रोजेक्टच त्यांनी राबविलं. बाल हत्या प्रतिबंधक गृह 1863 हे प्रोजेक्ट सुद्धा सावित्री आईनेच, कारण बाल हत्या माणूस येईल आणि ते लेकरं सोडून जाईल, पण ते लेकरं पुन्हा पोचतील कोण, त्याला जेवण कोण घालेल, त्यांना कपडे कोण घालेल, त्यांना आंघोळ कोण घालेल, तर ते घरातल्या स्त्रियाच करतात. सावित्री आईने ते मोठ्या मुश्किलीने मोठ्या मेहनतीने केलं. सावित्री आईनं 35 ते 40 स्त्रियांचे, विधवा स्त्रियांचे बाळंतपण सुद्धा केलं. ती काही माणसं नाही करू शकत, ते सावित्री आईनं केलं. त्यामुळे सावित्री आई म्हणजेच माणसाच्या जीवनामध्ये स्त्रियांचा महत्वाचा, अत्यंत महत्वाचा रोल आहे आणि तो रोल जर असेल तर काम होते. आणि जगातला असा पहिला माणूस आहे हा जो असं म्हणतोय की स्त्री आणि पुरुषातला मला भेद विचारू नका. जर विचारत असाल तर मी उत्तर देईल की पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे, असं म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस आहे. आणि त्या अर्थाने सुद्धा महात्मा फुले आणि सावित्री आणि आजच्या स्त्रिया यांच्या चळवळीला अत्यंत महत्व आहे. परंतु गंमत अशी आहे की माणसंच धर्मभोळे झालेली आहेत, तर स्त्रिया मात्र त्यांच्याही पेक्षा दुप्पट धर्मभोळ्या आहेत. या अवस्थेमध्ये आम्ही आज जगत आहोत. त्यामुळे सर्व स्त्रियांना माझं नम्र निवेदन राहील की त्यांनी महात्मा फुल्यांचं समग्र वाङ्मय एकत्रित बसून, आजकाल स्त्रिया तुमच्यासारख्या डॉक्टरेट झालेल्या आहेत, PhD आहेत, MA आहेत, LLB आहेत, MSc आहेत, 12वी आहेत, 10वीच्या पुढच्या सगळ्या स्त्रिया जवळपास आहेत. आणि त्याचं क्रेडिट सुद्धा माझ्या महात्मा फुलेंना आणि सावित्रीला जाते. आणि त्यामुळे ह्या सगळ्या स्त्रियांना आता खरं काय आणि खोटं काय हे निवडण्याची मात्र कुवत अजूनही निर्माण झालेली नाही, हा खेद आहे. आणि महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर तुम्ही वाचू शकलात आणि याचं जर तुम्ही विश्लेषण करू शकलात, याची जर तुम्ही फोड करू शकला, संदर्भासही त्याचे करेक्शन लावू शकला, रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट ज्याला आपण म्हणतो, आणि हे जर तुम्ही वाचून बसून चर्चा करून एक गट तयार करून, जसं यवतमाळमध्ये आम्ही सत्यशोधक स्टडी सर्कल निर्माण करत, तर इनिशियली सगळ्या ठिकाणी हा एक फुकटचा कार्यक्रम आहे. याच्यासाठी ते माझ्यासारखे 5-7 कोटी रुपये खर्च करण्याचं काहीच काम नाहीये. फक्त एक 4 कपलनी जरी सुरू केलं तुम्ही इनिशियली, 2 कपलनी जरी सुरू केलं, 2 नंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, आमच्याकडे आता 30 कपल आहे, म्हणजे 60 लोक आम्ही आहे. साधारणपणे प्रत्येक मिटिंगला 30 ते 40 लोक उपस्थित असतात आणि पुरुष आणि स्त्रिया दोघंही असतात, हे त्याचं वैशिष्ट्य. आणि त्यामुळे ते पुस्तकाचं वाचन करणे, कारण बरेचदा काय होते, महात्मा फुल्यांचा विचार त्यांच्या डोक्याच्या वरून जातो, पण महात्मा फुल्यांचं पुस्तकच हातात घेतलं दस्तरखुद आणि ते वाचायला घेतलं आणि ते सुरू केलं समजा, तर त्या पेजेस वाईज वाचलं तर मी बोलत नाही, हे महात्मा फुले बोलतात, असं आपल्याला त्यांना पुस्तकाच्या त्या संदर्भात सकट सांगता येते आणि मग तो ऐकायला तयार होतो. सर्वांनी एक एक महात्मा फुले समग्र वाङ्मय विकत घ्यावे. नसल महात्मा फुले समग्र वाङ्मय मिळत, ही छोटी छोटी पुस्तकं संपूर्णपणे बाजारात आज उपलब्ध आहेत. नागपुरातील प्रदीप गायकवाडचं तुम्हाला नाव माहिती असेल, त्यांच्याकडे ही पुस्तकं उपलब्ध आहे. आणि हे अनेक ठिकाणी समता पर्वात, स्मृती पर्वात महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा आपल्या
14 ऑक्टोबरच्या याला दसऱ्याचा दिवसाचा कार्यक्रम जो असतो नागपुरामध्ये आपल्या दीक्षाभूमीवरती, त्या ठिकाणी हे सगळे सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि ही पुस्तकं जर आपण घेतली आणि एक एक पुस्तक अगदी तृतीय रत्नापासून, ब्राह्मणाच्या कसबापासून, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असून, सार्वजनिक सत्यधर्म, ही पुस्तकं आपण याचं वाचन सुरू केलं पाहिजे. मला असं वाटतं याला वाचायला साधारणपणे 2 वर्ष लागतील. एक 8-15 दिवसातून आपण एक बैठक ठेवली तर, कारण आम्ही हे सगळे प्रयोग करून चुकलो. आता आम्ही सार्वजनिक सत्यधर्माच्या अगदी शेवटच्या चरणामध्ये आहे आणि ह्या ऍक्टिव्हिटीसाठी आमच्या साधारणपणे 21 बैठकी आतापर्यंत झालेल्या आहेत. म्हणजे 52 आठवड्याला एक घेतली तर याला किती वर्ष लागतील? 2 वर्ष लागतील. आणि या 2 वर्षामध्ये साधारणपणे बसून चर्चा करून, आणि विशेष म्हणजे तुमच्या विचाराची 60 माणसं ऑटोमॅटिक घडतील. त्यामुळे तुम्ही एकटे राहणार नाही, तुम्हाला कोणी परक समजणार नाही. तुम्ही एकट्याने मांडत गेले तर तो ऐकत नाही. पण 50-60 लोक जर शहरामध्ये तशी चर्चा करायला लागले, एक वातावरण निर्मिती होईल. त्यानंतर टीचर्स खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आहे. टीचर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. एक टीचर जर रिपेअर झाला तर तो दरवर्षी 50 लेकरांना घडवू शकतो. एक क्लासरूम आपण धरूया. आणि एक टीचर जर पुराणमतवादी असला, तो 50 लेकरांना दरवर्षी खराब करतो. अशा प्रकारे कमीत कमी तो 30 ते 35 वर्ष नोकरी करतो. तर 50 गुणिले 35 म्हणजे त्याच्या जीवनामध्ये एक तर 2000 लोकांना खराब करतो किंवा 2000 लोकांना सत्यशोधकी विचाराचा तो बनवू शकतो. सत्यशोधक शिक्षक संघटनेची स्थापना करून त्यांच्याही 8-8 दिवसातून एक बैठकी जर आपण लावू शकलो 1 तास 2 तासासाठी, त्याच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण राबवू शकलो. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या याच्यावरती छोटे छोटे आपण गॉस्पेल काढू शकलो, लहान लहान पुस्तकं, तर ती सुद्धा आपल्याला करणं शक्य आहे. अवघड काही नाही. काम मात्र सुरू करायला पाहिजे. काम सुरू केलं नाही, नुसतंच बोलाचं भात बोलाची कडी असं जर केलं तर मग हे शक्य नाही. सत्यशोधक चळवळ ही अगदी समानतेची चळवळ आहे, ती सद्धम्माची चळवळ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचं शेवटचं तुम्हाला एक वाचून दाखवितो. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीला मात्र पिछेहाट सुरुवात झाली, पिछेहाट झाली. आणि व्यक्तिगत व जातीगत लाभाकरिता करण्यात आलेल्या तडजोडीमुळे महात्मा फुलेंनी मांडलेला आदर्शवाद पायदळी तुडविला गेला. या तडजोडीची दखल सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी घेतली होती. महात्मा फुलेंना गुरुस्थानी त्यांनी मानलं होतं. 28 ऑक्टोबर 54 रोजी पुरंदरे स्टेडियमवर मृत्यूच्या 2 वर्ष आधी त्यांनी जाहीर भाषणामध्ये ही गोष्ट सांगितली. आणि ते असं म्हणतात की माझे तिसरे गुरु म्हणजे ज्योतिबा फुले होत. ब्राह्मणेतरांचे खरे गुरु तेच होत. म्हणजे आपल्या सगळ्यांचे गुरु कोण? ज्योतिराव फुले. डॉक्टर आंबेडकरांचेच नाही नुसते. शिंपी, कुंभार, नावी, कोळी, महार, मांग, चांभार, माळी माणुसकीचे धडे महात्मा ज्योतिराव फुल्यांनीच दिले. पूर्वीच्या राजकारणात आम्ही ज्योतिबाच्या मार्गानेच जात होतो, मराठे आमच्यातून फुटले. बाबासाहेब म्हणतात कोणी काँग्रेसमध्ये उष्टे खाण्यासाठी निघून गेले, त्यांच्याच पैकी आमचे राब बोले हे हिंदू महासभेत गेले. हिंदू महासभेची स्थापना सावरकर आणि 1920 आणि पुढे 1925 आणि आरएसएसची स्थापना. कोणी कुठेही जावो, आम्ही मात्र ज्योतिबाच्या मार्गानेच जाऊ. जोडीला कार्मास किंवा दुसरं काही घेऊ, परंतु ज्योतिबाचा मार्ग सोडणार नाही. आणि खरोखरीच महात्मा फुलेंच्या या शिष्योत्तमाने शेवटपर्यंत महात्मा फुल्यांचा मार्ग सोडला नाही. आणि प्रबुद्ध भारतचा शेवटचा अंक 1 डिसेंबर 56 महात्मा फुल्यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ प्रसिद्ध झाला. त्यातही आणि तिथून 1 डिसेंबर नंतर 5 दिवसांनी डॉक्टर आंबेडकरचं महापरिनिर्वाण झालं. आम्ही महात्मा फुल्यांचा मार्ग सोडणार नाही, हे आंबेडकरांची घोषणा त्यावेळेस त्यांनी अग्रभागी प्रसिद्ध केली होती. आणि सार्वकालिक सत्याचा अनमोल ठेवा असं सार्वजनिक सत्य धर्माचं महत्व आहे. आम्ही मात्र ते महत्व अजिबात ओळखलं नाही. ओळखलंही असेल तर आम्ही डुप्लिकेसी आणि डिप्लोमसी त्याच्यामध्ये घातलेली आहे. आणि त्याच्यामुळे आम्हा लोकांचं कल्याण त्या मार्गाने होण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. परंतु एक नवीन सुरुवात, एक नवीन दिशा आणि एक नवीन
एक नवनिर्मिती ज्याला म्हणू, जुन्याचं रिनोव्हेशनही म्हणूया आपण त्याला, त्या रिनोव्हेशनच्या हिशोबानं आपण काम करूया. आपली जबाबदारी ती आहे, आपण त्याचे वारस आहोत, ह्या हिशोबाने आपण काम करूया. तर हे काम अवघड काही नाही. मैडम, अब हमें मक्तल से हर हाल में गुजरना होगा। अब हमें मक्तल से हर हाल में गुजरना होगा। बच गए हम तो किसी और को मरना होगा। अगर हम बच गए तो किसी और को मरना होगा, अगली नस्ल को तबाही से बचाने के लिए, माने नेक्स्ट जनरेशन को तबाही से बचाने के लिए सभी सारी जो भी करना है इसी नस्ल को करना होगा, माने हमको और आपको ही करना होगा। सारी कौमें जाग गई अब हमें भी जागना होगा। अब हमें फुले शाहू आंबेडकर सावित्रीबाई का विचार आत्मसात करना होगा, करना होगा, करना होगा। जय ज्योती, जय सावित्री, जय भीम. बोला मॅडम. खूपच छान सर. आणि खरंच आहे की आता आपल्याला ते विचार तळागाळात रुजवण्यासाठी आपल्याला कार्य तुम्ही तर करतच आहात आणि सगळ्यांनाच तो म्हणजे ज्योती सावित्रीचा वारसा आणि वसा आपल्याला पुढे चालवण्याची जबाबदारी खरी तर आपलीच आहे. सर, शेवटचा प्रश्न, आपण तरुण वर्गाला आणि सावित्रीच्या लेखींना काय संदेश द्याल? तरुण वर्गाचा याच्यामध्ये मुळीच कसूर नाही. तरुण वर्गाला आपण जे सांगू तसा तरुण वर्ग घडेल. त्यामुळे सर्वात मोठी जबाबदारी पहिल्यांदा आपली आहे की तरुण वर्गाला आम्ही नाही सुधरलो, हम नहीं सुधरे तो कम से कम तुम भी सुधरो, अशा प्रकारचा मेसेज मोठ्या म्हणजे वयस्कांनी तरुणांना दिला पाहिजे. आता तरुणांची सध्याची जी परिस्थिती आहे ती मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे पोट भरू अशा प्रकारचं आहे. त्यातून फारसा सत्य असत्याचा विचार तरुणांच्या गावी पोहोचत नाही. कारण न्यू एज्युकेशन पॉलिसी पुन्हा आता आलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला बोलता येईल. वेळ नाही. NEP जी आहे त्या हिशोबाप्रमाणे सुद्धा पुन्हा शिक्षण जे आहे ते मोदीजींच्या भाषेत सांगायचं तर जड से जग तक, म्हणजे ते पुन्हा आपल्याला तिकडे वेदामध्ये वगैरे घुसू इच्छितात आणि आपली दुकान लंबी करण्याच्या त्या विचारामध्ये ती लोक आहेत. तरुणांना माझं असं सांगणं आहे की त्यांनी त्यांची अनेक पुस्तकं नोकरीच्या निमित्तानं, डिग्री मिळवण्याच्या हिशोबानं, सर्टिफिकेट प्राप्त करण्याच्या हिशोबानं ही मंडळी वाचत असतात. यांनी थोडा वेळ काढावा आणि तो वेळ काढून यांनी महात्मा फुल्यांचं समग्र वाङ्मय काळजीपूर्वक वाचावं, नंबर 1. नंबर 2, सावित्रीबाई फुल्यांचं जे वाङ्मय आहे आणि त्यांचं जे चरित्र आहे हे या मुलांनी वाचून काढावं. महात्मा फुल्यांचा गुलामगिरी आणि महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म हे 2 पुस्तकं किमान त्यांनी 1 नाही 4 वेळा वाचून काढावे. आणि ही पोरं जी आहेत यांना ही गोष्ट व्यवस्थितपणे म्हणजे ज्याला क्लासरूम ट्रेनिंग म्हणतो त्यासाठी ह्या तरुणांना आपण क्लासरूम ट्रेनिंग उपलब्ध करून देतोच आहे. आणि आपला असा मानस आहे, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे, की जर हे इथे मला शक्य झालं, हे जर सक्सेसफुल झालं तर नागपुरात असो, अमरावतीत असो, चंद्रपुरात असो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, नवे महाराष्ट्रातून पुढे अलाहाबादला असो की रेवाडीला असो की जयपूरला असो, संपूर्ण भारतामध्ये हा सत्यशोधकी विचार गेला पाहिजे. या हिशोबानं आपण सर्व मिळून क्लासरूम ट्रेनिंगची सुरुवात करू. तरुणांना माझं आव्हान असं आहे की महाराष्ट्रामध्ये यवतमाळ येथे धामणगाव रोडला सत्यशोधक सभ्यता केंद्र 24 सप्टेंबरला सुरू होत आहे. दसऱ्यापासून आपण याच्या बॅचेस सुरू करतो आहे. ज्याला आपण विजयादशमी म्हणतो, अशोका विजयादशमी, त्या दिवसापासून आपण याच्या बॅचेस सुरू करतो आहे. तरुणांना माझं आव्हान असेल की त्यांनी ह्या बॅचेससाठी यावं. जाण्या येण्याचा खर्च त्यांच्या पालकाकडून घ्यायचा, राहणे जेवणे माझ्याकडे फ्री ऑफ कॉस्ट असेल, ट्रेनिंग सुद्धा फ्री असेल. त्यामुळे तरुणांना सत्य शोधण्याचा मार्ग गवसेल आणि सत्य शोधण्याचा मार्ग आपल्याला जर गवसला तर सत्ता अधिक सत्य बरोबर सत्य शोधक असा एक फॉर्म्युला आहे. आणि तुम्ही जर सत्य शोधक बनलात तर ऑटोमॅटिकली तुम्ही सत्ता सुद्धा हस्तगत करू शकाल. बट इट इज द नेक्स्ट स्टेप ऑर ए लास्ट स्टेप. हे इमिजिएट शक्य नाही. परंतु तुम्ही जर सत्यशोधक बनला तर तुम्हाला काय खरं काय खोटं ते कळायला लागतं. ते कळलं म्हणजे कोण तुमच्यासोबत बदमाशी करतो आणि कोण तुमच्यासोबत चांगलं वागतो, कोण तुमच्या हिताचं बोलतो आणि कोण तुमच्या नाशाचं बोलतो हे तुम्हाला कळतं. ती पॉवर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या विचारामध्ये ठासून भरलेली आहे. म्हणून माझ्या मित्रांनी
ही पुस्तकं वाचावी आणि माझ्या या ट्रेनिंगसाठी उपस्थित व्हावे असा मी तरुणांना उपदेश करतो. आता राहिला प्रश्न महिलांचा. महिलांमध्ये युवतींना मी या युवकांसोबत जोडतो, कारण युवक आणि युवती या दोन्हीसाठी हे ट्रेनिंग उपलब्ध आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा या ठिकाणी येऊन ट्रेनिंग घेता येईल. मग राहिला प्रश्न महिलांचा. तर या देशातील महिलांना आपापल्या ठिकाणी आपापल्या मिस्टरांना कम्युनिकेट करा आणि सत्यशोधक स्टडी सर्कल आपापल्या शहरामध्ये, गावामध्ये निर्माण करा आणि महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय पुस्तक हातात घ्या आणि तृतीय रत्नापासून वाचन सुरू करा. आठवड्यातून एक मीटिंग या निमित्ताने करा. तुमची बीसी वगैरे असेल तर त्या बीसी मध्ये बीसीचा कार्यक्रम झाल्याबरोबर लागलीच 1 ते 2 तास याच्यासाठी द्या आणि समजून घ्या सावित्रीने माझ्यासाठी काय केलं, फुल्यांनी माझ्यासाठी काय केलं आणि मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या लेकरांसाठी आणि माझ्या समाजासाठी काय करावं हे ऑटोमॅटिकच मग आमच्या महिलांच्या लक्षात येईल. अन्यथा मग सावित्री सत्यवानाची आणि सावित्री फुल्यांची यातला फरक आम्हाला कळणार नाही आणि सत्यवानाच्या सावित्रीकडे आम्ही जात राहू आणि बिना ऑक्सिजनचे आम्ही मरत राहू. तर ही आपल्या महिलांसाठी माझी सूचना अशी आहे की त्यांनी सर्वप्रथम एकत्रित येऊन, पुरुष महिला एकत्रित आल्याचा मला खूप आनंद आहे. नुसतं महिला एकत्र आल्या तरी चालेल, कारण महिलांमध्ये पुरुषांपेक्षा अंधश्रद्धा थोड्या अधिकाच्या असतात आणि महिला ह्या त्याचं प्रवेशद्वार असतात आणि महिलांकडेच ब्राह्मणी व्यवस्था ध्यान ठेवून असते. कारण एक महिला जर शिकली म्हणतात तर सारं कुटुंब व्यवस्थित होते आणि एक महिला जर धार्मिक दृष्ट्या अंधश्रद्धा झाली तर सारं कुटुंब सुद्धा अंधश्रद्धा होऊ शकते. त्यामुळे ह्या सर्व महिलांना माझी आग्रहाची विनंती राहील की त्यांनी महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय आणि सावित्रीचं समग्र वाङ्मय हे दोन पेजेस का होईना, 2 वर्ष का लागेत ना, पण चॅरिटी बिगिन्स ॲट होम आणि वेल बिगिन इज मोर दॅन हाफ डन या पद्धतीप्रमाणे आपण या कामाला सुरुवात करावी. देर आहे लेकिन दुरुस्त आहे या म्हणीप्रमाणे आजपासून आपण या दुरुस्तीकडे वळूया. फुले सावित्रीच्या विचाराचे होऊया. खूप छान सर, खूप छान संदेश सांगितला तुम्ही विद्यार्थ्यांना आणि आमच्या सावित्रीच्या लेकींना, समस्त स्त्री वर्गाला. सर, सामाजिक कार्य हा आपला स्थायी भाव आहे हे लक्षात येतं आणि आपण फुले दाम्पत्यावर व सामाजिक कार्यावर आणि आपल्या स्वतःच्याही सत्यशोधक सभ्यता प्रशिक्षणाबाबत अत्यंत चांगली माहिती सांगितली सर. आपले सावित्री शक्तीपीठ पुणेतर्फे मी खूप खूप आभार मानते. मंडळी, लवकरच आपण भेटूया ऑनलाईन मुलाखतीतील 9वे पुष्प गुंफण्यासाठी. तोपर्यंत आपण आनंदी राहा, हसत राहा, मीच जबाबदार म्हणून काळजी घ्या. जागृत नागरिक आम्ही, लेणे जपू न्याय स्वातंत्र्य समता बंधुतेचे. जागृत नागरिक आम्ही, लेणे जपू न्याय स्वातंत्र्य समता बंधुतेचे. यश मिळवू, अभिमान जागवू, ऋण फेडू ज्योती सावित्रीचे, ऋण फेडू ज्योती सावित्रीचे. याबरोबरच डॉक्टर स्मिता म्हेत्रे आपणा सर्वांचा निरोप घेत आहे. धन्यवाद. थँक्यू मॅम, धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम सर.